जी मैम, कब तक आएगा आपका हस्बैंड? येऊनच राहिले ना. मैम 2-3 घंटा हो गया, आप यहाँ पे ऐसा नहीं बैठ सकते। अपना वेटिंग प्लेस है, आप प्लीज़ उधर जाके वेटिंग करिए। मैं आपका बिल भेज देता हूँ। काहून नाही आले? एवढा उशीर तर हे कधीच करत नाही. ठीक आहे, हॉटेलच्या बाहेर जाऊनच वाट पाहते. हा. चल ना, लेट्स गो फॉर शॉपिंग. शॉपिंग आत्ता? हा. अगं मला ऑफिसला जाऊन येऊ दे ना, सगळे वाट बघत असतील. मी ऑफिस मध्ये ऑलरेडी सांगितलं तू येत नाहीयेस. चल ना. अगं काय सारखं सारखं काय शॉपिंगला जायचं? चल ना, तुझा बर्थडे आहे ना, त्यासाठी आपण काहीतरी छान असे शर्ट्स घेऊ किंवा परफ्यूम घेऊ. चल ना. बच्चा तुला माहिती आहे ना, मला परफ्युम्स आवडत नाही. आणि बाकी काय आता वॉचेस बिचेस शर्ट्स असं भरपूर आहे ग माझ्याकडे. चल ना प्लीज. बरं मग असं कर, माझ्यासाठी काही नको, तुला काहीतरी आवडलं तर तू घे. ओके? तर मी घेणारच आहे ऑब्व्हियसली. तुझ्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट नको का? तसंही जे काही घेईन ते तुलाच घालून दाखवणार आहे ना. मग झालं ना, मलाही मिळालं ना गिफ्ट. हा मग चल ना. अगं अजून कसे आले नाही इथे? इथे उभं राहून राहून तर पाय दुखून राहिले माझे. काहून आले नसतील? ऑफिस मध्ये तर अडकले नसतील ना? एखाद्या मीटिंग मध्ये. ऑफिस मध्ये फोन करूनच विचारून घेते. हॅलो ALF. हॅलो जेनिका, मी राधिका बोलत राहिले. ओ हाय राधिका मॅम. हाव आर यू मॅम? फाईन. जेनी ते आहेत का? यू मीन गुरु सर? हा. नो मॅम. नाही का? म्हणजे ऑफिस मध्येच नाही आहेत का? नो मॅम. मॅम आज बर्थडे आहे ना सरांचा, सो ही इज ऑन अन ऑफ. शनाया मॅमने पण ऑफ घेतलाय. बरं. नाही, मला वाटलं का कुठल्या तरी मीटिंग मध्ये असतील. नो मॅम. मॅम आज मुद्दामच सरांनी मीटिंग्स वगैरे ठेवल्या नाहीयेत. एनिवे मॅम, आय होप एव्हरीथिंग इज फाईन. काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही. बरं जेनी, ठेवू का फोन? हा. येस मॅम, ठीक आहे. थँक्यू. शन्या बरोबरच बाहेर जायचं होतं तर मला कोण मेसेज करून बोलवून घेतलं इथे? का माझ्याशी असा खेळ खेळून राहिले?
अच्छा, थँक्यू सो मच. यू ॲक्च्युली मेड माय डे स्पेशल. वेलकम बेबी. आओ. आओ. हे असं काय वागून राहिले तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही असं काऊन वागून राहिले? हे उगीच डोकं आउट करू नकोस हं? कशाला थांबवलंस मला? काय कामे पटपट बोल. हे बरं आहे तुमचं. एकीकडे मला मेसेज करता आणि हिच्या सोबत फिरायला जाता. मेसेज? नाही तर काय, हिच्या सोबत बाहेर जाणार होता तर मला कशाला तिथं बोलवून ठेवलं? तिथे कुठे? मी तुला कुठेही बोलवलेलं नाहीये. अहो असं काय म्हणून राहिलं तुम्ही? तुम्हीच नाही का मला हॉटेलमध्ये बोलावून ठेवलं? मी आणि तुला हॉटेलमध्ये बोलवेन? कशासाठी? शन्या बरोबर आहे म्हणून तुम्ही बोलत नाहीये का काही? ए राधिका, मगापासून फालतू बडबड ऐकतोय हं तुझी सगळी. आता शेवटचं सांगतो तुला, मी तुला कुठेही बोलवलेलं नव्हतं. ओके? अहो नाही कसं? मी तुम्हाला मेसेज दाखवते ना. हे पा, हे वेटर माझ्याकडे बघत होते. किती वेळ बसणार मी? दाखवतेच तुम्हाला मेसेज. खूप वेळ झाला म्हणून निघून आले. मेसेज आहे. दाखव ना. दाखव मेसेज. कुठे बघू? कुठे? तेच दाखवून राहिले. काय झालं? कुठे गेला मेसेज? मी पाठवला होता ना, दाखव ना मग. अहो देवा शपथ सांगते, तुम्ही मेसेज पाठवला होता. राधिका, सकाळपासून भांडणासाठी काही विषय मिळाला नाही म्हणून आता हे उकरून काढलंस? अहो खरंच सांगते ना, खरंच खरंच मेसेज आला होता. एक बास झाला. खूप ऐकली तुझी बडबड. चल शनाया. अहो थांबा. नाही म्हणजे हा मेसेज मला आता सापडून नाही राहिला. राहू द्या. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा ठीक आहे. चल शनाया. थांबा एक मिनिट. हा घ्या. हा प्रसाद तुमच्या नावाने देवळात वाटला होता.